नोबल पब्लिकेशन्स 4. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास सुमारे 365.25 दिवस लागतात. पृथ्वी या संस्कृत शब्दाचा अर्थ एक विशाल धरा असा होतो. पृथ्वीचा सरासरी परिघ 40,041.47 किलोमीटर. पृथ्वीचा सरासरी व्यास 12,742 किलोमीटर. पृथ्वीची सरासरी घनता 5.52 ग्रॅम सेमी. पृथ्वीचे वस्तुमान 5.9736 गुणिले 10 किलोग्रॅम. पृथ्वीवरील सर्वाधिक उंची माउंट एव्हरेस्ट 8,848.8 मीटर. पृथ्वीचा परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरण्याचा सरासरी वेग 29.783 किलोमीटर प्रति सेकंद. पृथ्वीचा परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा सरासरी वेग 465.11 मीटर प्रति सेकंद आहे. मंगळ मास. शुक्राप्रमाणे मंगळही पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे. मंगळाचा रंग लालसर तांबूस अग्नी प्रदीप्त आहे. मंगळाला 2 उपग्रह आहेत. मंगळावर प्राणवायू नाही. मंगळावर जीवसृष्टी असावी यामुळे ग्रहाबाबत संशोधन चालू आहे. मंगळ ग्रहाची सरासरी घनता 3.93 ग्रॅम सेमी. मंगळ ग्रहाचा सरासरी व्यास 6755 कि.मी. मंगळाचा परिभ्रमण काळ 687 दिवस. मंगळाचा परिवलन काळ 24 तास. मंगळ ग्रहाचे सरासरी तापमान -65°C. गुरु बृहस्पती. गुरु सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. गुरुचे एकूण 95 उपग्रह नासाच्या नवीनतम माहितीनुसार आहेत. गुरुवर पांढरट पट्टे आहेत. सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असणारा ग्रह. गुरुचे तापमान 142 ते 173°C. गुरुचा सरासरी व्यास सुमारे 1,42,000 किलोमीटर. गुरुची सरासरी घनता 1.326 ग्रॅम प्रति सेकंद मी. गुरुचा परिभ्रमण काळ 11.87 वर्षे. गुरुचा परिवलन काळ 9.9 तास. गुरु हा चंद्र व शुक्रानंतर सर्वाधिक प्रकाशमान ग्रह आहे. गुरु सूर्याभोवती घड्याळाच्या दिशेने फिरतो. शनी सॅटर्न. शनीचा शोध गॅलिलिओने लावला. शनीभोवती कडी आढळतात. शनीला एकूण 83 उपग्रह नासाच्या नवीनतम माहितीनुसार आहेत. टायटन हा शनीचा प्रमुख उपग्रह आहे. शनी हा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह. शनीचा परिभ्रमण काळ 29.46 वर्षे. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 262. शनीचा परिवलन काळ 10.6 तास. शनीची सरासरी घनता 0.687 ग्रॅम सेमी. शनीचे वातावरण हायड्रोजन व हेलियमचे बनलेले आहे. शनीचा सरासरी व्यास सुमारे 1,19,000 कि.मी. युरेनस अरुण प्रजापती. युरेनस याला एकूण उपग्रह 27 आहेत. 1871 मध्ये विल्यम हर्शलने युरेनसचा शोध लावला. सूर्यमालेतील 7वा ग्रह. पृथ्वीपेक्षा आकाराने 63 पट मोठा आहे. युरेनसचा सरासरी व्यास सुमारे 52,000 कि.मी. युरेनसचा परिभ्रमण काळ 84 वर्षे. युरेनसचा परिवलन काळ 16 तास. युरेनसची सरासरी घनता 1.27 ग्रॅम प्रति सेकंद मी. युरेनसचे सरासरी तापमान -353°C. युरेनस सूर्याभोवती घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरतो. नेपच्यून वरून. नेपच्यून. जॉन गेल याने नेपच्यूनचा शोध लावला. यास उपग्रह 14 आहेत. नेपच्यूनचे सरासरी तापमान -214°C. नेपच्यूनचा सरासरी व्यास
49,244 कि.मी. नेपच्यूनचा परिभ्रमण काळ सुमारे 165 वर्षे. नेपच्यूनचा परिवलन काळ 18 तास. नोबल पॉप. नेपच्यूनची सरासरी घनता 1.64 ग्रॅम प्रति सेकंद मी. हा ग्रह फक्त दुर्बिणीनेच पाहता येतो. नेपच्यूनचे वातावरण मिथेन या विषारी वायूने बनलेले आहे. रोमन काळात या समुद्राचा देवता म्हटले गेले. सूचना: प्लुटो हा ग्रह नाही तर 2006 पासून त्यास बटुग्रह म्हणून ओळखले जाते. सूर्य. सूर्य सूर्य हा तारा आहे. सूर्याची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. सूर्याचा व्यास 13.84 लाख कि.मी. आहे. सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर 14,94,50,000 कि.मी. सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6,000 अंश सेल्सिअस. सूर्यावर केंद्रकीय सम्मीलन न्यूक्लियर फशन होऊन ऊर्जा निर्मिती होते. सूर्य हा पृथ्वीपेक्षा 13 लाख पट मोठा आहे. सूर्याची सरासरी घनता 1.41 ग्रॅम सेल्सिअस.मी. सूर्याचे वय 4.6 अब्ज वर्षे. सूर्यावर हायड्रोजन वायू सर्वात जास्त म्हणजे सुमारे 73%. भारताचे सूर्याचा अभ्यास करणारे यान आदित्य एल-1. सूर्यावर हेलियम वायू सुमारे 25% आहे. चंद्र. चंद्र चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. पृथ्वीपासून चंद्राचे सरासरी अंतर 3,84,365 कि.मी. आहे. चंद्राचा व्यास सुमारे 3,476 किलोमीटर आहे. चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो. चंद्राच्या पृष्ठभागावर खंडे, उंचवटे व घळ्या आहेत. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र व सूर्य यांमध्ये पृथ्वी असते. अमावस्येच्या दिवशी पृथ्वी व सूर्य यांमध्ये चंद्र असतो. चंद्राचा परिवलन व परिभ्रमण काळ हा सारखाच असतो. सुमारे 27.3 दिवस म्हणजेच 27 दिवस 7 तास इतका असतो. पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंतच्या 15 दिवसाच्या कालखंडास वक्ष पक्ष, कृष्ण पक्ष म्हणतात. अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसाच्या कालखंडास शुद्ध पक्ष, शुक्ल पक्ष म्हणतात. अमावस्या ते अमावस्या हा काळ म्हणजे एक चांद्रमास होय. चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी 5.8 मापाचा कोन करते. प्रत्येक पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत येतात. चंद्र उगवताना व मावळताना नेहमीच्या आकारापेक्षा मोठा दिसतो. चंद्र परप्रकाशित आहे. चंद्रावर वातावरण नाही, कारण त्याचे गुरुत्वाकर्षण फारच कमी आहे. चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो. चंद्राचा केवळ 59% पृष्ठभाग, एकच बाजू पृथ्वीवरून नेहमी दिसतो, म्हणजे त्याचा 41% भाग कधीच दिसत नाही. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आल्यास त्यास सुपरमून म्हणतात. एका महिन्यात दोनदा पौर्णिमा आल्यास दुसरी पौर्णिमा ब्ल्यू मून असते. चंद्रग्रहणात पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्र काळसर व तांबूस दिसतो, यास ब्लड मून म्हणतात. चंद्राच्या मातीला रेगोलिथ म्हणतात. ग्रहणे. ग्रहणे. चंद्रग्रहण. सूर्यग्रहण. 1. खंडग्रास. 1. खंडग्रास. 2. खग्रास. 2. खग्रास. 3. छायाकल्प. 3. कंकणाकृती. खंडग्रास चंद्रग्रहण पृथ्वीच्या चंद्रावरील सावलीमुळे चंद्राचा काही भाग झाकतो, त्याला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. खग्रास चंद्रग्रहण पृथ्वीच्या सावलीमुळे संपूर्ण चंद्र झाकतो, त्याला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 263.
छायाकल्प चंद्रग्रहण, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विरळ सावलीतून जातो तेव्हा त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच होते. सूर्यग्रहण नेहमीच अमावस्येला घडते. अमावस्येला चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये असतो. सूर्यग्रहणात पृथ्वी, चंद्र व सूर्य एका सरळ रेषेत येतात. चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य झाकतो, यालाच सूर्यग्रहण म्हणतात. कालावधी जास्तीत जास्त 107 मिनिटे असतो. खंडग्रास सूर्यग्रहण, चंद्राच्या पृथ्वीवरील उपछायेमुळे सूर्याचा काही भागच झाकला जातो, यालाच खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. खग्रास सूर्यग्रहण, चंद्राच्या पृथ्वीवरील प्रच्छायेने संपूर्ण सूर्य झाकला जातो, यालाच खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. कालावधी जास्तीत जास्त 7 मिनिटे 20 सेकंद. कंकणाकृती सूर्यग्रहण, चंद्राच्या अपभू स्थितीत चंद्राची सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. चंद्राच्या प्रच्छायेमुळे सूर्याचा मधलाच भाग झाकतो, यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. पृथ्वीपेक्षा चंद्रावर घड्याळे वेगाने धावतात, सरकतात. भरती ओहोटी. सागरी पाण्याच्या पातळीतील नियमित होणाऱ्या चढ उताराला भरती ओहोटी म्हणतात. भरती ओहोटी यांची निर्मिती पृथ्वीचे परिवलन आणि चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. पृथ्वी 24 तासात एक स्वपरिक्रमा पूर्ण करते. एका दिवसातून साधारणतः 2 वेळा भरती ओहोटी येते. भरती आल्यानंतर पाणी संपूर्ण चढल्यानंतर 12 मिनिटे स्थिर राहते. या स्थितीला समा म्हणतात. ओहोटी आल्यानंतर पाणी संपूर्ण उतरल्यानंतर 12 मिनिटे स्थिर राहते. या स्थितीला निखार म्हणतात. भरती ओहोटीमध्ये सरासरी 6 तास 12 मिनिटे 30 सेकंद अंतर असते. 2 भरती किंवा ओहोटीमध्ये सरासरी 12 तास 25 मिनिटांचे अंतर असते. दररोज भरतीची वेळ 50 मिनिटांनी पुढे जाते. उधाणाची भरती ही फक्त अमावस्या व पौर्णिमेलाच प्रत्ययास येते व मोठी असते. ही भरती महिन्यातून 2दा येते. भांगाची भरती अष्टमीच्या दिवशी येते. या दिवशी चंद्र, सूर्य एकमेकांशी काटकोनात असतात. चंद्र व सूर्य यांच्या आकर्षण शक्तीत संतुलन स्थापित होऊन भांगाची भरती येते. ही भरती लहान असते. सूर्याची भरती उत्पादन शक्ती चंद्राच्या तुलनेत कमी आहे, कारण त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर चंद्रापेक्षा खूप जास्त आहे. विषुववृत्तावर पृथ्वी व चंद्राच्या कक्षा समांतर असल्याने तेथे भरती ओहोटी मोठी असते. ध्रुवाजवळ भरती ओहोटी जवळ जवळ आढळतच नाही. खुल्या समुद्रात भरतीचे अंतर कमी तर उथळ समुद्रात भरतीचे अंतर जास्त असते. डी टी नोबल पब्लिकेशन्स. सागर किनाऱ्याचा प्रभाव भरतीच्या उंचीवर पडतो. भरती ओहोटीची वेळ प्रत्येक स्थानी वेगवेगळी असते. भरती ओहोटीचे परिणाम: 1. भरतीमुळे समुद्रातील सजीव जमिनीवर येतात. 2. भरतीच्या पाण्यामुळे समुद्रकिनारी खाजणे तयार होतात. 3. खाड्यांची निर्मिती होते. 4. भरतीमुळे नदीमुखाजवळ गाळ साचतो. 5. भरतीमुळे नदीपात्रात खारे पाणी येते. 6. भरतीमुळे तयार झालेल्या खाजणाचा मासेमारी व मीठउद्योग यासाठी वापर होतो. 7. भरतीमुळे समुद्राजवळील नदीपात्र खुले राहते, याचा उपयोग जलवाहतुकीसाठी होतो. 8. भरती काळात उपसागर व खाड्या येथे मासेमारी चालते. 9. भरती ओहोटीच्या वेळेनुसार जहाजांची हालचाल प्रवास ठरविता येतो. नदीपात्रात भरतीमुळे खारे पाणी येते. खारे व गोडे पाणी एकत्र होते, यास मचूळ, निमखारे पाणी म्हणतात. या पाण्यात काही विशेष प्रकारचे मासे वाढतात. 11. मोठी भरती आल्यास किनाऱ्यावर हानीची शक्यता असते. खगोलशास्त्र महत्त्वाचे पॉइंट्स: सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध. ग्रहांच्या सरासरी परिभ्रमण गतीनुसार सर्वात कमी वेगवान ग्रह नेपच्यून 5.43 किलोमीटर प्रति सेकंद. पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह जुळा ग्रह शुक्र. सूर्याला सर्वाधिक जवळचा ग्रह बुध. पृथ्वीचा एकमेव उपग्रह चंद्र. स्वतःभोवती लोभस कडी असणारा ग्रह शनी. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र.
सूर्यमालेतील प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी असणारा ग्रह पृथ्वी. सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह शनी. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असणारे ग्रह शनी, 83 गुरु, 95. सूर्यमालेतील उपग्रह नसणारे ग्रह बुध व शुक्र. सूर्यमालेतील उपग्रह असणारे ग्रह 6, बुध व शुक्र वगळून. सूर्यमालेतील घरंगळत जाणारा ग्रह युरेनस, अरुण. सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह शुक्र. सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह युरेनस, अरुण. सूर्यमालेतील निळा ग्रह नेपच्यून, वरुण. सूर्यमालेतील तांबडा, लाल, अग्निप्रदीप्त ग्रह मंगळ. सूर्यमालेतील आकाशातून निळा दिसणारा ग्रह पृथ्वी. सूर्यमालेतील पिवळा ग्रह गुरु. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 264. सूर्यमालेतील काळा ग्रह शनी. सूर्यमालेतील हिरवा ग्रह युरेनस. सूर्यमालेतील सूर्याला सर्वात दूरचा ग्रह नेपच्यून. सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह गॅनिमेड. सूर्यमालेतील मोठा लाल, तांबडा, डाग, ठिपका असणारा ग्रह गुरु. सूर्यमालेतील पांढरट पट्टे असणारा ग्रह गुरु. सूर्यमालेतील सर्वाधिक घनता असणारा ग्रह पृथ्वी, 5.52 ग्रॅम सेमी. सूर्यमालेतील सर्वात कमी घनतेचा ग्रह शनी, 0.687 ग्रॅम सेमी. सूर्यमालेतील सर्वात उंच व सर्वात लांब पर्वत असणारा ग्रह मंगळ. सूर्यमालेतील सर्वात मोठी दरी असणारा ग्रह मंगळ. सूर्यमालेतील सूर्याभोवती प्रदक्षिणेस सर्वाधिक काळ लागणारा ग्रह नेपच्यून. सूर्यमालेतील आधीचा सर्वात मोठा लघुग्रह जो आता बुधग्रहात सामील सेरेस. सूर्याभोवती प्रदक्षिणेस सर्वात कमी काळ लागणारा ग्रह बुध. कृष्णविवराच्या पहिल्या प्रतिमेचे नाव पॉवेही. चंद्रावरील सर्वात उंच पर्वत मौंस हायगेन्स. चंद्रावर 1959वा यान पाठवणारा पहिला देश रशिया, ल्युना-2. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश अमेरिका. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग, अमेरिका. चंद्रावर पाऊल ठेवणारा दुसरा मानव बझ ऑल्ड्रिन, अमेरिका. आतापर्यंत एकूण 12 अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून आलेत. जगातील पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक-1, रशिया. अवकाशात जाणारा पहिला सजीव लायका, कुत्री. अवकाशात जाणारा पहिला मानव युरी गागरिन, रशिया, यान वोस्टोक-1, वर्ष 1961. पहिली महिला अंतराळयात्री वेलेंतिना तेरेस्कोव्हा, शिया, यान वोस्टोक 6, वर्ष 1963. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा. यान सोयुज T11, वर्ष 1984. भारताची पहिली महिला, भारतात जन्मलेली अवकाशयात्री कल्पना चावला. फक्त भारतवंशी महिला अवकाशयात्री सुनीता विल्यम. तीर्थवंशी जन्मजात प्रवेशिका अवकाशयात्री सिरिशा बांदला. अवकाशात जाण्याचा भारताचा क्रमांक 5वा. चंद्रावर मोहीम करणारा भारत 6वा देश आहे. मंगळावर मोहीम करणारा भारत 4था देश आहे. भारताच्या चांद्रयान-1 मोहिमेचे वर्ष 2008. भारताच्या चांद्रयान मोहीम 2, वर्ष 2019 चे घटक ऑर्बिटर, विक्रम लँडर व प्रज्ञान रोवर. भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेचे वर्ष 2019. भारताची मंगळ मोहीम पहिली 2013. नोबल पब्लिकेशन्स 264. अंतराळात मानवास्तहित यान पाठवणारी पहिली कंपनी स्पेसएक्स. मंगळावर उतरणारे पहिले वाहन वायकिंग 1. सौरमालेच्या बाहेर पाठविलेले पहिले यान वायेजर-1, अमेरिका. प्रक्षेपण 1977.
मानवनिर्मित विश्वातील सर्वात लांब दूर असणारी गतिशील वस्तू वायेजर यान आहे. सूर्यमालेतील पहुडलेला ग्रह युरेनस. पृथ्वीवरून सकाळी व सायंकाळी दिसणारा ग्रह शुक्र. सूर्यमालेतील धुलिकामय ग्रह मंगळ. स्वतः भोवती कडी असणारे ग्रह गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. सूर्य हा एक तारा आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ असल्यामुळे मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपणास दिवसा चांदण्या दिसत नाहीत. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो. याचाच अर्थ असा की पृथ्वीवरून आपल्याला नेहमी चंद्राची एकच बाजू दिसते. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. अमावस्येच्या रात्री चंद्राचा कोणताच भाग दिसत नाही. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा भाग कमी कमी होत जातो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो. यालाच चंद्राच्या कला म्हणतात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवाड्यास शुक्ल पक्ष म्हणतात. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या पंधरवाड्यास कृष्ण पक्ष म्हणतात. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ 28 ते 30 दिवसांचा असतो. यास चांद्रमास म्हणतात. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. 2006 पासून प्लुटोचा ग्रहाचा दर्जा काढण्यात आला, त्यामुळे आता 8 ग्रह आहेत. प्लुटो आता दुसरा सर्वात मोठा बटुग्रह आहे. नारायणगाव पुणे येथे GMRT ही महाकाय रेडिओ दुर्बीण उभारलेली आहे. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग लंबवर्तुळाकार आहे, त्यामुळे त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वत्र समान नसते. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस उपभू स्थिती म्हणतात. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त दूर असतो त्या स्थितीस अपभू स्थिती म्हणतात. याप्रमाणेच सूर्य पृथ्वीपासून दूर असेल तर अपसूर्य व जवळ असेल तर उपसूर्य म्हणतात. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 अंश से आहे. सौरचक्र हे 22 वर्षांचे असते. सूर्याची सरासरी घनता 1.41 ग्रॅम प्रति सेकंद मी आहे. ग्रहमालेतील गुरु या ग्रहाचा व्यास सर्वाधिक म्हणजे 1,42,000 कि.मी एवढा आहे. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 265. ग्रहमालेतील बुध या ग्रहाचा व्यास सर्वात कमी म्हणजे सुमारे 4849 किलोमीटर एवढा आहे. मंगळ ग्रहाचे उपग्रह फोबोस व डिमोस. गुरु ग्रहाचे प्रमुख उपग्रह गॅनिमीड, कॅलेस्टो, लो, असरा, हिमालिया, थेबे, मेटिस, रियाई. शनी ग्रहाचे प्रमुख उपग्रह लापेटस, डायोन, तेपिस, इनसेलाइट, मिमास, हायपेरिओन, फोबे, एरियल, टायटनी. युरेनस ग्रहाचे प्रमुख उपग्रह टायटेनिया, ओबेरान, अम्ब्रियल, मिरांडा, पोर्टियाई. नेपच्यून ग्रहाचे प्रमुख उपग्रह ट्रिटॉन, नेरिड, थालेसा, प्रोट्यूस, डेस्पिना, नेसो, लारिसाई. बधुग्रह एकूण 5 आहेत: सेरेस, प्लुटो, हौमिया, माकीमाकी व एरिस. सेरेस लघुग्रहाला आता बटुग्रहात सामील केले गेले. सूर्यमालेतील आकाराने दुसरा सर्वात मोठा बळग्रह प्लुटो. सर्वात मोठा बटुग्रह एरिस असून गॅब्रिएल हा त्याचा उपग्रह आहे. प्लुटो या बधुग्रहाचे उपग्रह शेरॉन, निक्स व हायड्रा. सेरोसचा शोध ग्युसेप्पी पियाजी यांना लागला. सूर्याचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे 110 पट आहे. आजमितीस सूर्याचे वय 4.6 अब्ज वर्षे आहे. तारे हे तेजस्वी वायुरूप खगोल असतात. उदा. सूर्य. ग्रहांची कक्षा नियोजित व लंबवर्तुळाकार असते. विश्वाचे वय 13 ते 13
ग्रहांची कक्षा नियोजित व लंबवर्तुळाकार असते. विश्वाचे वय 13 ते 13.5 अब्ज वर्षे. सूर्य स्वतःभोवती सुमारे 25 दिवसात एक फेरी पूर्ण करतो. धूमकेतू हे गोठलेली द्रव्ये व धूलिकण यांनी बनलेले असतात. मंगळ व गुरु ग्रहाच्या दरम्यान सुमारे 40 ते 50,000 लघुग्रह आहेत. यास लघुग्रह पट्टा म्हणतात. लाल ताऱ्यांपेक्षा निळे तारे जास्त उष्ण असतात, तर निळ्या ताऱ्यांपेक्षा पांढरट तारे जास्त उष्ण असतात. 1972वा पायोनिया 10 हे अवकाशयान अमेरिकेने सोडले. ते मानवविरहित अवकाशयान गुरूच्या अभ्यासासाठी होते. आपल्या विश्वाचा विस्तार होत आहे हे हबलच्या नियमाने सिद्ध होते. यास विश्वाचे प्रसरण म्हणतात. आपल्या मंदाकिनी आकाशगंगेला सर्वात जवळची दीर्घिका ही देवयानी दीर्घिका आहे. मंदाकिनीच्या केंद्रस्थानी सॅजिटेरियस हे कृष्णविवर आहे. अवकाशात उघड्या डोळ्यांनी दिसणारा व्याध तारा अधिक तेजस्वी आहे. सूर्याला सर्वात जवळ असणारा तारा हा मित्र तारा अल्फा सेंटोरी आहे. त्याच्याहीपेक्षा सूर्याला जवळ असणारा लहान तारा प्रॉक्सिमा सेंटोरी आहे. ताऱ्यांचे तापमान हे 2000°C ते 10,00,000°C पर्यंत असू शकते. वायुमंडळातील वायूच्या बदलत्या अपवर्तनांकामुळे तारे लुकलुकतात. सोप्या भाषेत पृथ्वीभोवतीच्या अस्थिर वातावरणामुळे लुकलुकतात. ताऱ्यांचे नामकरण आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटना IU करते. ही संस्था 1919 स्थापन केली गेली. या संस्थेचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे. ग्रहाची नव्याने व्याख्या 24 ऑगस्ट 2006 प्राग येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र परिषदेत ठराव संमत करून केली गेली. यानुसार प्लुटोचा 9व्या ग्रहाचा दर्जा काढून घेण्यात आला. प्लुटोला आता बधुग्रहाचा दर्जा आहे. सुमारे 50,000 वर्षांपूर्वी अशनीच्या उल्कापातातील पृथ्वीवर येणारा दगड धडकेने लोणार सरोवर व अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील बॅरिंजर क्रेटर, कॅनन डियाब्लो सरोवर ही सरोवरे निर्माण झाली आहेत. खगोलशास्त्रविषयक पुस्तके. ओळख आपल्या विश्वासाची डॉक्टर गिरीश पिंपळे. एनर्जी फॉर सर्व्हायव्हल विल्सन क्लार्क. कॉन्टॅक्ट कादंबरी कॉसमॉस कार्ल सेगन. आकाशगंगा मला उत्तर हवंय मोहन आपटे. काळाचा छोटा इतिहास श. ठाकर. छंद आकाशदर्शनाचा डॉक्टर प्रकाश तुपे. आपली नक्षत्रे भावे. परग्रहावरील आपली नक्षत्रे भावे. परग्रहावरील जीवसृष्टी मदन पाटील. ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम स्टीफन हॉकिंग. द फर्स्ट 3 पार्क्स स्टेवन वेनबर्ग. अ लिव्ह हिस्ट्री ऑफ नियरली एव्हरीथिंग बिल ब्रायसन. टाइम ट्रॅव्हल इन आइन्स्टाईन्स युनिव्हर्स रिचर्ड गोट. विज्ञान विश्वातील वेधक आणि वेचक, अंतराळ आणि विज्ञान, विज्ञानाची गरुडझेप, आकाशाशी जडले नाते, अंतराळातील भस्मासूर, व्हायरस, नभांत हसरे तारे, टाइम मशीनची किमया, 7 वंडर्स ऑफ कॉसमॉस, फ्रॉम ब्लॅक क्लाउड टू ब्लॅक होल डॉक्टर जयंत नारळीकर. ऑब्झर्वेशन कन्सर्निंग नेचर बॉनेट. न्यूस्ट्रॉनॉमी केपला. ओपन स्काईज क्लोज माइंड्स पोप. सूर्यमालेतील उपग्रहांमध्ये आकाराने सर्वात मोठा उपग्रह गॅनिमीड आहे. हा गुरूचाही सर्वात मोठा उपग्रह आहे. युरेनस आणि नेपच्यून यांचे वर्णन राक्षसी वायू ग्रह असे केले जाते. मंगळ ग्रहाला तांबडा रंग आयर्न ऑक्साईडमुळे मिळाला आहे.
सूर्यमालेतील सर्वात मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मरीना दरी ही मंगळावर आहे. व्हॅलेस मरिनेरिस वालस मॅरिनेरस ची लांबी 4000 किलोमीटर, रुंदी 200 किलोमीटर व खोली सुमारे 10 किलोमीटर आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी ऑलिम्पस मोन्स व त्याचा सर्वात उंच पर्वत निक्स ऑलिम्पिया एव्हरेस्टच्या सुमारे 3 पट उंच हा मंगळावर आहे. युरेनसचा सर्वात मोठा उपग्रह टायटेनिया आहे. घन पृष्ठभाग असणारे पृथ्वी सदृश्य ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 266. नेहरू तारांगण ही प्रसिद्ध संस्था मुंबई येथे आहे. नेहरू तारांगण ही संस्था मुंबई येथे 1977वा सुरू झाली. उद्घाटक श्रीमती इंदिरा गांधी. मंगळ मोहिमेवर यान पाठविणारे पहिले मुस्लिम राष्ट्र संयुक्त अरब अमिरात UAE. यानाचे नाव मिशन होप प्रोब. मंगळ कक्षेत दाखल झाले 8 फेब्रुवारी 2021. मंगळावर सर्वाधिक मोहिमा पाठविणारा देश अमेरिका. मंगळावर 2021वा चीनने पाठलेले यान तियानमेन-1 व्ही. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचे नाव आपल्या आकाशगंगेतील एका ताऱ्याला 1996 देण्यात आले. भारतीय ज्योतिषशास्त्रात युरेनस या ग्रहास प्रजापती म्हटले जाते. गुरूच्या 4 प्रमुख उपग्रहांना गॅलिलियन उपग्रह म्हणतात, कारण त्यांचा शोध 1610 मध्ये गॅलिलिओने प्रथम लावला. शुक्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा फक्त 10% कमी आहे. शुक्राच्या पृष्ठभागावरील हवेचा दाब पृथ्वीवरील हवेच्या दाबापेक्षा 90 पट जास्त आहे. बुध ग्रहाला सूर्यापासून पृथ्वीच्या सुमारे 7 पट अधिक ऊर्जा मिळते. स्थिर विश्वाचा सिद्धांत डॉक्टर जयंत नारळीकर व फ्रेड होईल यांनी मांडला. सूर्याचे वस्तुमान 2×100 किलोग्रॅम एवढे आहे. एक ग्रहणवर्ष हे 346.62 दिवसांचे असते. PUBL. सूर्यावरून येणाऱ्या न्यूट्रिनो कणांचे मोजमाप ज्या एककात करतात त्यास सोलर न्यूट्रिनो युनिट्स म्हणतात. सूर्यापासून उत्सर्जित होणारी ऊर्जा ही सूर्याच्या अंतर्भागा हायड्रोजनच्या आण्विक प्रक्रियेने अणुकेंद्र संमिलनाने निर्माण होते. सूर्यमालेचे सर्वाधिक वस्तुमान सूर्यात एकवटलेले आहे. चंद्र पृथ्वीभोवती साधारणतः 27.3 दिवसांनी 27 दिवस 7 तास एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. चंद्र हा सूर्यमालेतील 5वा मोठा उपग्रह आहे. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे 17%, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या 1/6 आहे. 1952 मध्ये स्थापन केलेल्या डॉक्टर मेघनाथ साहा समितीने नवीन राष्ट्रीय पंचांग व कालगणना यांची शिफारस केली. ही कालगणना 22 मार्च 1957 पासून स्वीकारली गेली, परंतु तिचा फारसा प्रचार प्रसार स्वीकार झाल्याचे दिसत नाही. प्राचीन ग्रीकांनी आयनिक वृत्ताचे 12 भाग करून प्रत्येक भागाला राशी तर भारतीयांनी आकाशचे 27 भाग करून प्रत्येक भागाला नक्षत्र असे नाव दिले. भारतीय महिन्यांची नावे चंद्राशी संबंधित आहेत. ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो आणि शतक वर्षास 400 ने पूर्ण भाग जातो असे वर्ष लीप वर्ष मानावे असा नियम पोप ग्रेगरीने मांडला. ताऱ्यांमध्ये निर्माण होणारी ऊर्जा हायड्रोजन अणूंच्या संमिलनातून. $266 निर्माण होते असे सर्वप्रथम हॅन्स बेथ याने 1939 सिद्ध केले. पृथ्वीचा परिघ सर्वप्रथम एरॅटोस्थेनेस या ग्रीक शास्त्रज्ञांनी इ.स. पूर्व 250 निश्चित केला. कृत्रिम उपग्रहातून पृथ्वीभोवती भ्रमण करणाऱ्या अंतराळवीरास आकाशाचा रंग काळा दिसतो, कारण अंतराळात पृथ्वीसारखे वातावरण नाही. गॅलिलिओने सर्वप्रथम 1610 या वर्षी अवकाश ग्रह निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर केला. गॅलिलिओने चंद्रावरील विवरे, डोंगर व गुरूचे 4 उपग्रह अशा बाबी शोधल्या. ग्रह तारे यांचे अंतर प्रकाशवर्ष या एककात मोजतात. प्रकाश एका वर्षात जेवढे अंतर जाईल त्या अंतरास एक प्रकाशवर्ष म्हणतात.
प्रकाशाचा प्रतिसेकंद वेग हा 2,99,792.458 सहस्त्रांश किमी एवढा आहे. म्हणजे प्रतिसेकंद सुमारे 3,00,000 किमी वेग आहे. एक पारसेक अंतर म्हणजे 3.26 प्रकाशवर्षे. एक प्रकाशवर्ष अंतर म्हणजे 0.3069 दशसहस्रांश म्हणजे 0.307 सहस्रांश पारसेक होय. सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर म्हणजे 1 खगोली एकक बरोबर 1 खगोली एकक होय. दोन ग्रहातील अंतर मोजण्यासाठी रेडिओ लहरींचा वापर केला जातो. तसेच यासाठी पॅरालॅक्स पद्धतही वापरली जाते. ग्रहांच्या भ्रमणाचे 3 नियम केपलरने शोधले. एका वर्षात प्रकाश 9.461 सहस्रांश गुणिले 10 किलोमीटर अंतर कापतो. एका वर्षात प्रकाश 9.461 सहस्रांश गुणिले 10 मीटर अंतर कापतो. तारे, दीर्घिका व खगोलीय वस्तू यांची माहिती मिळविण्यासाठी प्रकाश किरणांचा वर्णपट स्पेक्ट्रम वापरला जातो. विद्युतचुंबकीय लहरींची लांबी अँगस्ट्रॉम या एककात मोजतात, तर याच लहरींची कंपनसंख्या हर्ट्झ या एककात मोजतात. एक अँगस्ट्रॉम बरोबर 10 सेंटीमीटर होय. अँगस्ट्रॉम एककाचे चिन्ह ए असे आहे. हर्ट्झ या एककाचे चिन्ह HZ असे आहे. एक सौर मध्य दिन हा 24 तासांचा म्हणजेच 86,400 सेकंदांचा असतो. लोणार सरोवर, बुलढाणा हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. सूर्य ते पृथ्वी हे सरासरी अंतर 14.96 कोटी किमी आहे. चंद्र ते पृथ्वी हे अंतर 3,84,365 किमी आहे. सूर्यकिरणे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिटे व 20 सेकंद एकूण 500 सेकंद लागतात. चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 1.33 सेकंद वेळ लागतो. अपोलो 11 हे अमेरिकेचे यान 21 जुलै 1969 ला मानवासह चंद्रावर उतरले. यातील अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन, बझ ऑल्ड्रिन, मायकेल कॉलिन्स. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो ची स्थापना 15 ऑगस्ट 1969 ला बंगळुरू येथे अवकाश संशोधनासाठी स्थापन केली गेली. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनी नासा ही चार नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. 21 अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 29 जुलै 1958 ला वॉशिंग्टन येथे स्थापन झाली. द युनायटेड किंगडम स्पेस एजन्सी UKSA ही ब्रिटनची अवकाश संशोधन संस्था आहे. द युरोपियन स्पेस एजन्सी ESA ही युरोपियन युनियन देशांची अवकाश संशोधन संस्था. रॉसकॉस्मॉस ही रशियाची अवकाश संशोधन संस्था आहे. DLR ही जर्मनीची अवकाश संशोधन संस्था आहे. द नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडीज CNES फ्रेंच नाव भाषेतील अद्याक्षरे ही फ्रान्सची अवकाश संशोधन संस्था आहे. द जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी JEXA ही जपानची अवकाश संशोधन संस्था आहे. चायना नॅशनल 4 नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. 21 अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 29 जुलै 1958 ला वॉशिंग्टन येथे स्थापन झाली. द युनायटेड किंगडम स्पेस एजन्सी UKSA ही ब्रिटनची अवकाश संशोधन संस्था आहे. द युरोपियन स्पेस एजन्सी ESA ही युरोपियन युनियन देशांची अवकाश संशोधन संस्था. रॉसकॉस्मॉस ही रशियाची अवकाश संशोधन संस्था आहे. DLR ही जर्मनीची अवकाश संशोधन संस्था आहे. द नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडीज CNES फ्रेंच नाव भाषेतील अद्याक्षरे ही फ्रान्सची अवकाश संशोधन संस्था आहे. द जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी JEXA ही जपानची अवकाश संशोधन संस्था आहे. चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन CNSA ही चीनची अवकाश संशोधन संस्था आहे.
ग्रहांच्या सरासरी घनतेनुसार चढता क्रम शनी, युरेनस, गुरु, नेपच्यून, मंगळ, शुक्र, बुध व पृथ्वी. ग्रहांचे आकारमान व्यासानुसार चढता क्रम बुध, मंगळ, शुक्र, पृथ्वी, नेपच्यून, युरेनस, शनी व गुरु. ग्रहांच्या सरासरी परिभ्रमण गतीनुसार कक्षा गती चढता क्रम नेपच्यून 5.43 वर्ग से, युरेनस 6.81 वर्ग से, शनी 9.69 से, गुरु 13.6 से, मंगळ 24.7 वर्ग से, पृथ्वी 29.78 से, पृथ्वी 29.78 से, 29.78 से, 29.78 से, वर्ग से. ग्रहांच्या परिवलन काळानुसार चढता क्रम गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, मंगळ, बुध, शुक्र. ग्रहांच्या सूर्यापासूनच्या अंतरानुसार चढता वाढता क्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून. आकारमानानुसार उतरत्या क्रमाने ग्रह गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध. सर्व ग्रह स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, परिवलन करतात, तर शुक्र आणि युरेनस हे ग्रह मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. पृथ्वीपासून वाढत्या अंतरानुसार ग्रहांचा क्रम शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. खगोलीय वस्तूंचा आकारमानानुसार चढता क्रम ग्रह, सूर्य, सूर्यमाला, आकाशगंगा, दीर्घिका, क्लास्टा, सुपर क्लस्टर्स, वेश. फक्त सुमारे 47 ते 51% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचते. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चिती यासाठी खगोलीय पराशर पद्धत वापरतात. परग्रहावर मंगळावर हेलिकॉप्टर फिरवणारा पहिला देश अमेरिका आहे. नासाने 2021च्या एप्रिल 18ला इंजिन्युटी हे 1.8 किलो वजनाचे स्वयंचलित हेलिकॉप्टर उडविले. या कामगिरीला राईट बंधुक्षण म्हटले गेले. भारताचे पहिले खाजगी रॉकेट स्कायरूट एरोस्पेस या पवनकुमार चंदना यांच्या स्टार्टअपद्वारे विकसित भारतातील पहिले खाजगी रॉकेट विक्रम एस चे यशस्वी प्रक्षेपण 18 नोव्हेंबर 2022 रोजी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून केले गेले. यासंबंधीचे अभियान 267 प्रारंभ म्हणून ओळखले जाते. इस्रोने आपल्या मोहिमांचे प्रदर्शन करण्यासाठी स्पार्क अंतरिक्ष संग्रहालय हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. इन स्पेस अर्थात इंडियन नॅशनल सेंटर फॉर स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन या संस्थेची स्थापना 10 जून 2022 ला अहमदाबाद, गुजरात येथे केली गेली. ध्रुव स्पेस प्राध्यापक ली, हैदराबाद व दिगंतरा रिसर्च अँड टेक्नॉलॉजी प्राध्यापक ली, बेंगलुरू. स्कायरूट एरोस्पेस प्राध्यापक ली, हैदराबाद या भारतातील उपग्रह अंतरिक्ष या क्षेत्रात कार्य करणाऱ्या खाजगी कंपन्या आहेत. नासा एन्ड्युरन्स मिशनद्वारे मंगळ व शुक्र या ग्रहांवर पृथ्वीप्रमाणे जीवनाला आधार का मिळत नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतातील पहिले खाजगी उपग्रह लॉन्च पॉइंट श्रीहरिकोटा येथे अग्निकुल कॉसमॉस या कंपनीने सुरू केले. लिगो प्रयोगशाळा दुधाळजी, हिंगोली येथे आहे. गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करते. रत्नागिरी येथे 3D तारांगण आहे. कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी भारताने 1 जानेवारी 2023 ला एक्सपोसेंट उपग्रह प्रक्षेपित केला. भारताची मंगळयान 1 मोहीम. भारताने 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान-1 अवकाशात प्रक्षेपित केले. 24 सप्टेंबर 2014 रोजी 298 दिवसानंतर या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. भारत हा मंगळ मोहीम यशस्वी करणारा अमेरिका, रशिया आणि युरोपीय युनियन नंतर जगातील चौथा देश ठरला. पहिल्याच प्रयत्नात मंगळयान यशस्वी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताची चांद्रयान-1 मोहीम. चंद्राच्या वैज्ञानिक संशोधनासाठी भारताने ऑक्टोबर 22, 2008 रोजी चांद्रयान-1 हे मानवरहित यान चंद्राच्या दिशेने पाठवले.
यामुळे भारत हा चंद्रावर जाण्याच्या बाबतीत जगातील 6वा देश बनला. या मोहिमेचे प्रमुख हे मन्नादुराई हे होते. हे यान 2 वर्षे कार्यरत राहणार होते, परंतु ही मोहीम यांचा रेडिओ संपर्क तुटल्याने 10 महिन्याच्या आत संपुष्टात आली. मात्र या यानाने 95% काम केले आहे. 30 ऑगस्ट 2009 रोजी चांद्रयान-1 मोहीम संपुष्टात आल्याचे इस्रोतर्फे कळविण्यात आले. भारताची चांद्रयान-2 मोहीम. चांद्रयान-2 हे मानवरहित यान संशोधनासाठी भारताच्या इस्रोने 22 जुलै 2019 रोजी GSLV-3 या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपित केले. हे यान साधारणतः 48 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्राजवळ पोहोचले. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. या चांद्रयानाचे प्रमुख 3 भाग होते. चांद्रयान-2 वरील क्लास या उपकरणाने चंद्रावरील सोडियमचे प्रमाण नेमके किती आहे हे जगाला प्रथमच दाखवून दिले. चांद्रयान-2 यंदाच्या ज्या भागाला स्पर्श केला त्यास तिरंगा पॉइंट असे नाव दिले. ऑर्बिटर हे 100 किलोमीटर उंचीवरून चंद्राची परिक्रमा करेल व विविध प्रकारची माहिती देईल अशी योजना होती. विक्रम लँडर पूर्णतः भारतीय आहे. त्याच्या चंद्रावरील नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 261. लँडिंगनंतरच रोव्हर चंद्रावर उतरून फिरणार होते, परंतु त्याचे हार्ड लँडिंग झाले व त्याचे कार्य थांबले. प्रज्ञान रोव्हर हे चंद्रावर 500 मीटर परिसरात फिरून तेथील माती, खडक, पाणी, रासायनिक घटक यांचे नमुने घेईल. त्यांचे विश्लेषण करेल व सर्व माहिती इस्रोला कळवेल. लँडरच्या हार्ड लँडिंगमुळे रोव्हर आपले कार्य करू शकला नाही. या मोहिमेत महिला शास्त्रज्ञ मुथय्या वनिता, प्रकल्प संचालक व रितू करिघाल, मोहीम संचालक यांची भूमिका महत्त्वाची राहिली. हे यान सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले गेले. भारताची चांद्रयान-3 मोहीम. चांद्रयान-3 हे 2023च्या 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला. चंद्रावर अंतराळयान यशस्वीपणे उतरवणारा भारत हा एकूणातील 4था देश. ऑगस्ट 23 हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केला गेला. तसेच चांद्रयान-3 ज्या ठिकाणी उतरले त्यास शिवशक्ती पॉइंट स्थळ नाव दिले गेले. चांद्रयान-3 चे वस्तुमान 3900 किलोग्रॅम होते. भारताची चांद्रयान-4 मोहीम. ही भारताची चंद्रावरून दगड, मातीचे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी सॅम्पल रिटर्न मोहीम 2028च्या सुमारास नियोजित आहे. लुपेक्स मोहीम. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा वेध घेण्यासाठी जपानसोबत भारताची इस्रो लुपेक्स ल्युनर पोलार एक्सप्लोरेशन मिशन ही मोहीम 2030 पर्यंत राबविणे नियोजित आहे. अमेरिकेच्या नासाची मंगळ मोहीम 2021. अमेरिकेच्या नासाचे परसेव्हरन्स हे बग्गीसारखे रोव्हर गाडी मंगळावर जेजेरो क्रेटर या भागात 19 फेब्रुवारी 2021 ला उतरले. मंगळावरील सूक्ष्म जीवसृष्टीचा शोध घेण्याचे कार्य हे रोव्हर करणार आहे. मंगळावरील माती, दगड, खनिजे ई नमुने गोळा करून हे रोव्हर 2031च्या आधी पृथ्वीवर परत येणार आहे. व्योमित्र. भारताची मानवरहित अर्धमानवी रोबोटद्वारे 2020 मध्ये अंतराळात पाठवलेली मोहीम व्योममित्र. गगनयान. ही गगनयान ही भारताची मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. गगनयान 2021 मध्ये प्रक्षेपित होणार होते, परंतु कोरोना संकटामुळे यात उशीर होत आहे. 2025 मध्ये गगनयान 3 जणांसह 7 दिवसांसाठी अंतराळात जाईल. भारताला या मोहिमेसाठी फ्रान्सचे सहकार्य लाभले. अंतराळात चित्रित पहिला चित्रपट चॅलेंज. रशियन दिग्दर्शक क्लिम शिपेंको यांनी अंतराळात रशियन कुसह चॅलेंज हा पहिला चित्रपट 2021 साली चित्रित शूट केला. आदित्य L1. भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य L1 चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक PSLV-C57 द्वारे 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11:50 वाजता यशस्वीपणे केले गेले. आदित्य L1 हे पृथ्वी व सूर्य यांच्या लॅग्रेंज पॉइंट म्हणजे L1 वर 6 जानेवारी 2024 ला पोहोचले. हा
68 पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किमी अंतरावर आहे. सूचना या पुस्तकातील विज्ञान व तंत्रज्ञान या घटकात भारताचे उपग्रह तंत्रज्ञान, उपग्रह कार्यक्रम व त्याचे टप्पे, उपग्रह विषयक संस्था, शास्त्रज्ञ व शोध इत्यादींची सविस्तर माहिती दिलेली आहे. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. कृषी घटक. 27 आपला देश कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो. कृषी सेवक, ग्रामसेवक, लिपिक, तलाठी, पोलीस भरती व MPSC च्या सर्वच परीक्षांमध्ये कृषीधारित प्रश्न येतात. हे शेवटी दिलेल्या प्रश्नांवरून लक्षात येईल. पिके, फळे व भाजीपाला आणि त्यांच्या जाती. भात, मका, रत्ना, पराग, अंबिका, पेरणा, जया, फुले, समृद्धी, मसुरी, सुवर्णा, दारणा, बासमती, भोगावती, प्रभाकर, आविष्कार, सह्याद्री, सांबा. ज्वारी, नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. 27 कृषी घटक. आपला देश कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो. कृषी सेवक, ग्रामसेवक, लिपिक, तलाठी, पोलीस भरती व MPSC च्या सर्वच परीक्षांमध्ये कृषीधारित प्रश्न येतात. हे शेवटी दिलेल्या प्रश्नांवरून लक्षात येईल. पिके, फळे व भाजीपाला आणि त्यांच्या जाती. भात, रत्ना, पराग, अंबिका, पेरणा, जया, फुले, समृद्धी, मसुरी, सुवर्णा, दारणा, बासमती, भोगावती, प्रभाकर, आविष्कार, सह्याद्री, सांबा. मका, त्रिशूलता, डेक्कन 103 व 105, धवल, आफ्रिकन टॉल, पंचगंगा, प्रभात, मांजरी, नवज्योती, शक्ती 1. ज्वारी, फुले माऊली, फुले अमृता, फुले उत्तर, फुले यशोदा, रुचिरा, निलवा, मालदांडी, SP. V. 504, स्वाती, C. SH. 1, 2 व 3, परभणी शक्ती, जैवसंपृक्त. बाजरी, श्रद्धा, सबुरी, प्रतिभा, MH. 306, MH. 179 HB. 1, 2, RDH 117, धनशक्ती, लोहयुक्त. BDN. 1, 2 व 7, विशाखा वजा 1, TAT. 10, मारुती, T.21, मुक्ता, श्वेता, गौरव, BDN. 2013 ते 2, रेणुका तूर. हरभरा, चाफा, वरंगळ, विकास, विश्वास, विजय, विशाल, विराट, भारती, श्वेता इत्यादी. मूग, जळगाव 781, TAP. 7, कोपरगाव, वैशाखी, पुसा वैशाखी. उडीद, सिंदखेडा 1, N55, D.6.7 P9. गहू HD 2189, निफाड 34, कल्याण सोना, पूर्णा HD 2501. नाचणी, कोळशी, मंजी, गिडी, गवळण, लवा, थोरला गिहाप्पा, पितरपटा, बोकरी, काळपेरी, माळगोंड, मोठी, दापोली वजा 1, 2, कोकण सफेद. भुईमूग, फुल, ICGS 11, TAG 24, SB 11, गिरनार वजा 1, TMV 10. करडई, भीमा, गिरणा, शारदा, तारा, नागपूर 7, नारी 1 व 6, परभणी सुवर्णा. सूर्यफूल, मॉर्डन, सूर्या, SS 56, EC 68414, भानू, फुले रविराज, SH 11. सोया, MACS 13, 124, 58 व 450, PKV 1029, फुले कल्याणी, मोनिटा, SBG 997, MUS 725. तीळ, फुले तीळन 1, तापी, पद्मा, JLT 408. ऊस, CO 4,19,740, 7125, संपदा 7219,
संजीवनी 8014 महालक्ष्मी H2 4 व 6 वलक्ष्मी दोनशे 273 सातगुडी वॉशिंग्टन नॅव्हेल पेरू नोबल पब्लिकेशन्स लखनौ 49 सरदार नाशिक धारवाड कोवरूड अलाहाबाद पांढरा अर्का मृदुला द्राक्षे सोनाका माणिक चमन किसमी चोरणी शरद सीडलेस उसा सीडलेस अनावेशाही काळी साहेबी ब्लॅक राऊंड चिमा साहेबी पांढरी साहेबी तैवान CO 2 4 5 6 व 7 वॉशिंग्टन पुसा डेलिशियस चिकू कालीपत्ती क्रिकेट बॉल पिलीपत्ती बारामासी छत्री लौंग ओव्हन केळी बसराई हरिसाल लाल वेलची सफेद वेलची लाल केळी सोन केळी राजेळी आवळा बनारसी कृष्णा कांचन नाशिकी चाकिया अंजीर दिनकर दौलताबाद पुना लखनौ मासिलीस ब्राउन तुर्की बंगळूर बालानगर दौलताबाद मध फुले आणखी धारप अनिना रलोरा सीताफळ बोर उमरान कडाका गोला सूर 26 म्याथली चुहारा सेन मेहरुना मुक्ता पोडा इलायची शाम चिंच फुलोरा हिमाचल बाग प्रतिष्ठान योगेश्वरी नारळ बाणवली वेस्ट कोस्ट टॉल प्रताप हेंगळी लक्षगंगा गंगा बोडम चंद्रकल्पा काजू वेगुर्ले 1 2 3 4 व 5 फणस चिका खारजा बारमाशी हजारी गोळपगोडा चंपागोडा रुद्राक्षी सिंगापो सिलोन टोमॅटो सौरभ अर्का वसुंधरा रुबी पुसा राजबी भाग्यश्री धनश्री पंजाब रूपाली वैशाली वांगी मांजरी गोटा कृष्णा प्रगती अनुराधा पुसा पर्पल लौंग कांदा फुले सफेद फुले सुवर्णा पुसा रेड बसवंत मिरची ज्वाला फुलज्योती अग्निरेषा सूर्यमुखी मुक्ता जयंती कोकण कीर्ती वाला तेजाचार लाली कळस अरुणिम कोबी प्राइड ऑफ इंडिया गोल्डन एकर दीपाली होन मार्केट कोपनहेगन मार्केट धर्महेड फुलकोबी पुसा केतकी अली कुवारी स्नोबॉल पुसा शुभा पालक पुसा ज्योती ऑलग्रीन पुसा हरित मेथी कस्तुरी पुसा अर्ली बंचिंग मुळा पुसा हिमानी व्हाईट लॉग पुसा चेतकी गणेश सिंथेटिक पुसा देशी भेंडी अर्का अनामिका पुसावनी परभणी सिलेक्शन 2 ते 2 बटाटा कुफरी बादशाह कुफरी चंद्रमुखी कुफरी लवकर कुफरी ज्योती कारली हिरकणी फुले ग्रीन गोल्ड कोकण तारा फुले उज्ज्वला फुले प्रियंका पुसा हायब्रिड 4 काकडी दुधी भोपळा पुसा नवीन पुसा समर सम्राट फुले शुभांगी पुसा संजोग हिमांगी पुना खिरा 4 लसूण गोदावरी श्वेता सिलेक्शन 10 वाटाणा सिलेक्शन जवाहर कादंबरी सोयाबीन MACS 13 124
58 आणि 450 पीके व्हीव्ही 1029 फुले कल्याणी मोनिटा एसबीजी 997 एमयूएस 725 तीळ फुले तीळन 1 तापी पद्मा जेएलटी 408 ऊस सीओ 4,19,740 7125 संपदा 7219 संजीवनी 8014 महालक्ष्मी कापूस H2 4 व 6 वलक्ष्मी सावित्री DCH 32 तंबाखू HS 9 K 19 व 20 S 27 MP 28 आंबा साई सुगंधी परभणी हापूस केशर मलगोवा तोतापरी बेनिशान दहशरी नागिण आम्रपाली नीलम लंगडा पायरी सिंधू बिरहित सायखेडा रत्ना डाळिंब सी 137 फूल आरक्ता भगवा गणेश मृदुला अष्टगंधा मरकत कागदी लिंबू साई सरबती फुले सरबती प्रमालिनी विक्रम स्थानिक मोसंबी फुले मोसंबी न्यूसेलर मोसंबी माल्टा ब्लड रेड नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 27 पिके व त्यावरील रोग किडी पिके पिकांवरील रोग किडी भात तांदूळ खोडकिडा करपा लष्करी अळी पतंग गहू तांबेरा गेरवा ज्वारी खोडमाशी खोडकिडा कानी खाली अळी पतंग बाजरी केवडा गोसावी बुवा अरगट पतंग मका खोडकिडा पतंग तूर मर फुलकिडे मूग भुरी मावा बुंगेरे उडीद मावा बुंगेरे कुळीथ तंबाखू केवडा मोझेंग हरभरा घाटे अळी तुडतुडे हिरवी अळी मर भुईमूग सोयाबीन मावा तुडतुडे फुलकिडे टिक्का तांबेरा हुमणी वाळवी भुईमूग मावा तुडतुडे फुलकिडे टिक्का तांबेरा हुमणी वाळवी सोयाबीन तुडतुडे फुलकिडे पाने खाणारी उंट अळी सूर्यफूल मावा करडई मावा ऊस खोडकिडा पायरीला काणी पिटा लोकरी मावा कापूस बोंडअळी मावा शेंद्री बोंडअळी पांढरी माशी लाल्या पिठ्या केळी करपा खोडकिडा बंचीटोक पाने गोळा होतात आंबा बुरी करपा मोहोर झडणे फळगळ भिरूड द्राक्षे बुरी डावणी मिलीड्यू करपा केवडा भुंगेरे मिलीबग तुडतुडे संत्रा डायबॅक डिंक्या मूळ कुजव्या मोसंबी डिंक्या डायबॅक मावा लिंबू कागदी डायबॅक सायट्रक कैंकर कोळंबी डाळिंब तेल्या तडक्या पानांवरील ठिपके फळे पोखरणारी अळी चिकू फळकूच फळगळ पानांवरील ठिपके नारळ गेंड्या भुंगा सोंड्या भुंगा करपा डिंक्या काजू फांदीमर खोडकिडा टी मॉस्किटो बोर बुरी फळमाशी फळे पोखरणारी अळी कांदा करपा पात कुरतडणारी अळी